स्पर्धांमध्ये तुम्ही सहभागी व्हा, तुम्ही फिट राहाल आणि तुमचा परफॉर्मन्सही चांगला राहील. आणि आता रबर बॉलची पहिली स्पर्धा सध्या आपण रायगड जिल्ह्यामध्ये पाहतो, उरण तालुक्यामध्ये जासई गावामध्ये या ठिकाणी आपण रंगताना पाहत आहे. ऐतिहासिक क्रीडांगण जासईचं आउटफील्ड अप्रतिम आहे. ड्रोनच्या माध्यमातून जर का व्ह्यू टिपला मैदानाचा तर जणू काय गवताचा गालीच्या अंतरला आहे क्रीडांगणाच्या आउटफील्डवरती. आणि सुंदर त्या ठिकाणी कॉन्क्रीट विकेट आहे. रबर बॉलसाठी पोषक या ठिकाणी खेळपट्टी आयोजकांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली आहे. संध्याकाळचं सत्र आणखीन एक सामना पेंडिंग आहे. यातला विनर संघ पुढच्या मॅचमध्ये साई संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. या स्पर्धेकडे मला वाटतं प्रत्येकाचं लक्ष लागेल, कारण आता लवकरच रबर बॉल रायगड प्रीमियर लीगचं दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तुम्ही जर का चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दिला तर तुमची निवड त्या स्पर्धेमध्ये बरेचसे फ्रँचायझी करतील. त्यासाठी तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ग्रामीण संघामध्ये चांगलं योगदान द्या आणि पुढे जाऊन रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल. रायगड जिल्ह्याची स्पर्धा ज्यामध्ये 32 संघांचा सहभाग राहील. आणि आता मॅचकडे आपण फोकस करतोय. पहिलं षटक त्या ठिकाणी घेऊन आला गोलंदाज. पहिल्या षटकासाठी पेण संघाचा खेळाडू भूषण म्हात्रे. चर्चा होती अभिषेक खातू या खेळाडूबद्दल. आज स्क्वॉडमध्ये नाहीये. जेन्युइन ऑलराऊंडर या संघाचा, परफेक्ट ऑलराऊंडर, आज तो टीममध्ये नाहीये. परंतु प्रत्येक खेळाडूने चांगली दमदार कामगिरी त्या ठिकाणी साकारली. मॅचला सुरुवात झाली. लिजन क्रिकेटर लालचंद गाबण वाघिवलीवाडा या स्पर्धेचा आनंद घेतात. फर्स्ट बॉल आणि स्टॅकिंग इनला खेळाडू हर्षल कोंडिलकर. पहिलाच बॉल उडवला कवसला, उंची घेतले फिल्डर धावतो बॉलच्या मागे आणि अखेरकार शर्तीचे प्रयत्न अपुरे राहिले. बॉल जवळजवळ हातामध्ये आला आणि बाउंड्रीच्या दिशेने देखील गेला. पहिल्याच बॉलवरती वेलकम बाउंड्री, 4 चौकार. पहिल्याच बॉलला चौकार त्या ठिकाणी हर्षल कोंडिलकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळत असा लॉफ केला बॉलला डाऊन दी ग्राउंड. समोरला लॉंग चेस आहे. लॉंगांचा फिल्डर पाहत बसला होता बॉल नेमका कोणत्या दिशेने चाललाय. आणि त्याच वेळी आपण पाहताय मैदानामध्ये 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. कुणाल कोंडिलकरने मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली, लगातार 5 षटकार मारण्याचा पराक्रम त्याने या मैदानावरती केला. आणि बलाढ्य दादरपाडा टीमला पराभूत या संघाने केलं दमदार कामगिरीच्या जोरावरती. आता इथेही त्यांच्या समोर तगडं आव्हान आहे. समोर अतिशय अनुभवी खेळाडू नसतं परफेक्ट योगेश पवार यांचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला दमदार कामगिरी करावीच लागेल. टार्गेट मोठं बनवावं लागेल. नेक्स्ट बॉल यावेळेला पिक केला बॉलला ऑन साइडला, उंची जास्त घेतली, अंतर कमी कापला. आधी जज करतो बॉलला झेल. सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपलाय. आधीही थोडासा त्या ठिकाणी गडबड त्या कन्फ्यूज झाला होता. बॉडी लँग्वेज त्याची सांगत होती हा झेल तितका सोपा नाहीये, परंतु त्याने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले आणि त्याला यशही मिळालं. सेकंड अटेम्प्ट मध्ये त्याने तो झेल टिपला आणि पहिला खेळाडू बाद झाला त्या ठिकाणी हर्षल कुणाल निकम. नवीन बॅटर मैदानाकडे दाखल होताना पाहताय कुणाल निकम. केळवणे जिल्हा परिषद कतर मतदारसंघातील एक गाव आहे, ज्या मतदारसंघातून मंगेश वाकडीकर पुढे आले, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. आणि जांभिवली म्हटलं की धशीकरची जांभिवली म्हणून या गावाला संबोधलं जातं. बरीचशी जांभिवली नावाची गावं आहे, ज्यामध्ये चावणे MIDCच्या अगदी एका कोपऱ्याला हे गाव आहे. आणि त्या गावातून आलेले हे सर्व स्टारकास्ट उद्याचे फ्युचर खरं तर भविष्य आहेत. आणि दमदार कामगिरी या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलं षटक पेन संघाचा हा खेळाडू, पेन चिंचपाडा संघाचा गोलंदाज पहिल्या षटकामध्ये बॉलिंग टाकतोय. भूषण म्हात्रेचं हे षटक राईट आर्म ओव्हर दी विकेट. फुल लेंथ बॉल. विकेट किपर स्वप्नीलच्या हातामध्ये बॉल चाललाय.
चांगली खरं तर भूमिका राहिली आहे. स्वप्नीलची देखील या स्पर्धेमध्ये चांगला खेळाडू. काही दिवसापूर्वी खो खोची स्पर्धा त्यांनी संपन्न केली. मला वाटतं भावी नगरसेवकच स्वप्नील म्हात्रे विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये RB11 पेन चिंचपाडा या संघाचे पुरस्कर्ते. अनेक मोठमोठ्या नामांकित स्पर्धांमध्ये गतवर्षी भिवंडी चॅम्पियन ब्लास्ट याही स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला. कवसला त्या ठिकाणी ड्राईव्ह केला बॉल अलॉंग विथ कार्पेट. थोडे फंबल झाले. शतरक्षक सेकंडला निघाले. दोन्ही खेळाडू 2 धावा घेऊन जातील. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा त्या ठिकाणी येताना आपण पाहिल्या आणि या 2 रन्सच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 1 गडी बाद 8 धावा 8 रन्स सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. 1 खेळाडू बाद. जांभिवली संघाने पहिला सामना खरं तर वळवली संघाच्या अगेन्स्ट खेळले होते. पहिलं षटक 8 धावांचं राहिलं. असं वाटलं होतं की पहिल्याच सामन्यामध्ये जांभिवली संघाला कदाचित पराभवाला सामोरं जावं लागेल. त्यानंतर जो पुनरागमन या संघाने केला तो अप्रतिम राहिला. अफलातून राहिला. या षटकामध्ये खरं तर भूषणचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक राहिलं या ठिकाणी पेन चिंचपाडा संघाच्या नावावरती. या षटकामध्ये धावा आल्या फक्त 9. गडी बाद झाला 1. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. जितू हा गोलंदाज बॉलिंग मार्क वर त्याला आता गिअर बदलावा लागेल जांभिवली संघाच्या फलंदाजांना. A1 जोडी मैदानामध्ये कुणाल खरं तर निकम आणि कुणाल कोंडिलकर के फॅक्टर. 2 आक्रमक खेळाडू. पहिलाच बॉल लेफ्ट केला आउट द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा वाईड बॉल. 1 रन तिथे मिळेल. आदित्य गरत आणि त्यांच्याबरोबर संदीप पाटील यांना आपण पाहू शकाल. पंचाच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं योगदान त्यांचंही राहिलंय या स्पर्धेसाठी. त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. डाऊन दी ग्राउंड लॉफ केला बॉलला. कडक शॉट. लॉंग ऑफचा फिल्डर आहे आणि त्यांच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देता हुआ छक्का. ते आयोजक ते देखील अंडर-25 आसईचे शिलेदार आहेत आणि खास करून भावेश दिग्गज पॅकर. पुन्हा एकदा ऑन साइडला याही वेळेला स्लॉट मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कुणाल निकमचा शो आता सुरू झालाय. लगातारचा 2रा षटकार. अफलातून बॅटिंग. कुणाल खरं तर निकम आणि त्यांच्या बंडे कुणाल कोंडिलकर. स्ट्रायकिंग एंडला कुणाल निकम आहेत. खरं तर पवन आमच्या एरियामधले खेळाडू त्यामुळे त्यांचा नाम उल्लेख थोडासा परफेक्टच व्हायला हवा कारण दोन्ही कुणाल आहेत. कोंडिलकर आणि निकम सेकंड साठी निघालेले आहेत. 2 धावा घेत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळाले. दोन्ही खेळाडू 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद आतापर्यंत आपण पाहिली. 24 धावा. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून टेलिकास्ट. तर रायगड जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेर अनेक नामांकित स्पर्धांमध्ये लाईव्ह प्रक्षेपण ज्या वाहिनीने आज उभर दिला. पुन्हा एकदा जागेवरूनच मारला लेन बॉल. त्यालाही पिक करत असताना डाऊन दी ग्राउंड. इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार. तीस धावा. 3रं दशक पूर्ण झालंय. धावफलकावर 30 धावा आहेत. 30 रन ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये फक्त 9च होता. मी मगाशी म्हटलं की आता गिअर बदलावा लागेल आणि अक्षरशः आता टॉप गिअर मध्ये आले ते दोन्ही खेळाडू कुणाल निकम आणि कुणाल कोंडिलकर के फॅक्टर. दहशत दाखवली आज संपूर्ण स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी. इथे देखील आक्रमण. याही वेळेला रिझल्ट सेम आहे. हवा के साथ साथ और घटा के संग संग लॉन्ग ऑन ला क्लिअर करत असताना आणखीन एक सनसनीत षटकार. फलकावरती काय बॅटिंग झाली. जणू काही एखादा इंटरनॅशनल सामना आपण मिस केला की दुसऱ्या दिवशी हायलाइट पाहतो.
षटकार चौकारांचा वर्षाव, तशी हायलाइट सुरू झाली. आणखीन एक बॅटिंग आवडले सुद्धा एकदा जोरदार डाव द्या कुणाल निकमसाठी. काय फलंदाजी करतोय अफलातून. ग्रेट इनिंग. 42 धाव फलकावरती. म्हणजे या षटकामध्ये जवळजवळ धावा आल्या. 33 धावांचं हे षटक राहिलं जांभिवली संघासाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 42 धावा. धावांचा पाऊस पडला. आज पाऊस नाहीये रबर बॉल स्पर्धेमध्ये. पावसाळी रबर बॉल स्पर्धा, परंतु पाऊसच नाहीये. परंतु इथे षटकार चौकारांचा पाऊस पडलाय. प्रत्येक फलंदाजाने काय फलंदाजी केली आहे. अनिकेत मोकल, प्रतीक मोकल, त्यानंतर आपण पाहता एखादा योगेश पवार. प्रत्येकाचा खेळ आपण जर पाहिला, कुणाल कोंडिलकर, कुणाल निकम, विशेष कौतुक करावं लागेल खेळाडूंचं. अफलातून इनिंग्स या ठिकाणी पाहायला मिळाल्या. लास्ट ओव्हर अनुभवी खेळाडू. खरं तर पेन नगरपालिकेचं मैदान, ज्या मैदानाचं लोकार्पण क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या शुभ हस्ते झाला. त्या मैदानावरती ज्यांच्या नावाचा स्टँड्स आहे ते योगेश पवार आले आणि विकेट घेऊन आले. पहिल्याच बॉलला विकेट काढलाय. कमी गतीचा बॉल पायात टाकला. फ्लिक करत असताना मिस्टामिंग फटका. आधीच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. दुसरा धक्का बसतोय जांभिवली संघाला. असं म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळामध्ये गोलंदाजासाठी गतीबरोबर मतीचा वापर करावा लागतो. परंतु इथे कमी गतीचा बॉल योग्य टप्प्यावरती टाकला आणि ट्रॅप लावला होता त्या ठिकाणी कुणाल कोंडिलकर साठी. पायातला बॉल फ्लिक करत असताना अपेक्षित गती त्यांना कमी मिळाली, त्यामुळे फटका फसला. खरं तर मिड विकेटला चांगला आधीने झेल टिपला नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 कौस्तुभ कोंडिलकर हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. सर्वाधिक कोंडिलकर नावाचेच खेळाडू तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळतील. विशिष्ट खरं तर काही गाव आहे, कांब्यामध्ये गेल्यात की कुरुंगले आडनावाचे तुम्हाला बरेचसे खेळाडू पाहायला मिळतील. बरेचसे गाव आहेत आणि ज्या गावामध्ये जास्तीचे आडनाव नेहमी आपण पाहिले. कवसला हा फटका मारला आणि तिकडे डीपमध्ये वाईड लॉंग आपला बॉल फील्ड केला. 1 रन मिळाली. 43 जास्तीत जास्त स्ट्राईक या षटकामध्ये मला वाटतं कुणाल निकमकडे राहिली तर त्याचा फायदा कदाचित 36-11 मधुराई जांभिवली ब संघाला होईल. आणि ब खरं तर 2 संघ आहेत. मग अशी मी सिनियर खेळाडूंचा उल्लेख केला. खरं तर जांभिवलीमध्ये पहिली बाईक जर कोणी पटकावली असेल तर ते जयदास कोंडिलकर, त्यांचा मी आवर्जून उल्लेख करील. सुप्रसिद्ध युवा उद्योजक. फिरून मारला बॅटच्या टो एंडला. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. स्वतःला स्ट्रेच करत असताना बॉलला थांबवलं. सेकंडला निघाले. स्ट्राईक हवी आहे. कुणाल निकमला ओव्हर थ्रो. बॅकअपला देखील खेळाडू नाही. 3री रन कंप्लीट झाली. 4थी होईल का? आता 4थ्यासाठी प्रयत्न झाला आणि इथे हे पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 4 धावा म्हणजे जणू काही चौकार मिळाला. 5वी रन. क्या बात आहे. 5वी धाव देखील पूर्ण झाली आहे. बघा योगेश पवार यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं आपण पहिला तणाव पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. स्ट्राईक रोटेशन होणार नाहीये. त्यामुळे कुणाल तुम्हाला नॉन स्ट्रायकिंग एंडला जावं लागेल. 5 धावा घेतल्या. का तर मुन्ना तांडेल देखील खुश झाले. पळून 5 धावा काढणं सोपं नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु ज्या चुका केल्या फिल्डरने, ओव्हर थ्रो आला. अतिघाई संकटात असं म्हणतात. त्यामुळे ओव्हर थ्रोच्या धावा देखील मिळाल्या. या बॉलवरती पंजा मिळाला जांभिवली संघाला आणि या 5 धावांच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये धावा आहेत सध्या 48 धावा. अजून काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. कौस्तुभ कोंडिलकरला आता संधी आहे. समोर खरं तर एक प्रतिभा संपन्न खेळाडू योगेश पवार. त्यांच्या अगेन्स्ट जर का एखादा मोठा फटका आला तर नक्कीच आत्मविश्वास प्रचंड वाढेल या युवा खेळाडूचा. परंतु योगेश पवार सहजासहजी मोठा फटका खेळू देणार नाहीयेत. त्यांच्याकडे असणारा अनुभव हा फार महत्वाचा आहे पेन संघासाठी. कमी गतीचा बॉल इथेही पिक केलाय. थोडासा आपण पाहिला तर लेग ब्रेक पाहायला मिळाला आणि त्याच वेळेला फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल झाले. स्क्वेअर लेगला झेल देऊन मैदानाच्या बाहेर चाललेत कौस्तुभ कोंडिलकर.
डीजे प्रित्यांश खरं तर उत्तम डीजे ऑपरेटर या स्पर्धेमध्ये त्यांचंही खूप चांगलं काम राहिलंय. प्रोप्रायटर निखिल धुमाल परंतु ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये प्रित्यांश चांगलं योगदान देत असताना पण त्यांना बाद आहे. उत्तम साऊंड सिस्टम रितेश आमचे आहेत आणि त्यांचं विशेष कौतुक. आता काही चेंडूंचा खेळ बाकी नवीन बॅटर प्रणित कोंडिलकर हा खेळाडू मैदानाकडे चाललाय आणि धावा 48. 3 खेळाडू बाद होताना पाहिले की कमीत कमी 50+ रनचं टार्गेट सेट करायचं आहे आणि आता 50च्या उंबरठ्यावरती आहे जांभिवली संघ. अंतिम काही बॉल बाकी आहेत या षटकातील. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. एका दुसरा मोठा फटका आला तर 50च्या पुढे जाईल. अनऑर्थोडॉक्स टाईप खेळले इथेही मिस्क्यूट झाला फटका. झेल ची शक्यता आणखीन एक झेल. 1 मोर विकेट. क्या बात आहे. या षटकामध्ये मात्र आता पूर्णपणे गळती लागली आहे जांभिवली संघाच्या स्क्वॉडला. आणखीन एक धक्का जांभिवली संघाला. जबरदस्त कमबॅक. वेल एक्सपिरियन्स प्रशिक्षक राहिलेले आहेत. महाराष्ट्र लेवलचं क्रिकेट खेळलेलं आहेत. लेदरमध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. टेनिसमध्ये रायगडचं नेतृत्व केलंय. रबरच्या स्पर्धा गाजवल्या. मुंबईच्या स्पर्धेमध्ये रबर बॉलमध्ये बाईक ज्यांनी पटकावली असे नामवंत खेळाडू योगेश पवार. त्यांचा फिटनेस बघा 40+ वाटणारच नाहीयेत इतका चांगला फिटनेस त्यांनी मात्र ठेवलाय. शत्रू भोईर नवीन बॅटर उंच देहबोलीचा खेळाडू. लांबलचक फटक्यांसाठी हाही खेळाडू ओळखला जातो. स्टॅकिंग एंडला आलाय. 48 धावा फक्त 6 धावा तिकडे खर्च केला. फुल लेन बॉल स्ट्रॉंग अपील. याही बॉलवरती योगेश पवार यांचा बोल मला पाहायला मिळाला. सेकंडला निघालेत कुणाल निकम. तिसरी होईल का. स्ट्राईक सोडावी लागेल अन्यथा ही रन मिळणार नाहीये. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाल्या. लेग बाईट्सच्या स्वरूपात 2 धावा आल्या आणि बरोबर 50 धावा धाव फलकावर ते लागताना पाहता. चांगलं कमबॅक या षटकामध्ये योगेश पवार यांनी धावा खर्च केल्या फक्त 6. गडी बाद केले टोटल 3. आजच्या दिवसातील सर्वाधिक चांगला स्पेल पाहायला मिळाला योगेश पवार यांच्या माध्यमातून. 3 विकेट आणि फक्त 6 धावा आणि आता 51चं टार्गेट सेट केलंय जांभिवली संघाने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना RV11 पेण चिंचपाडा संघासमोर. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. सर्वांचं स्वागत संध्याकाळच्या आपण सत्रामध्ये करतो. आणखीन एक सामना आजच्या दिवसामधला पेंडिंग आहे. या मॅच मधला विनर संघ पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला साई संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. 51चं टार्गेट आणि सलामीवीर खेळाडू मैदानाकडे दाखल आहेत योगेश पवार ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये विध्वंसक इनिंग साकारली. पहिल्याच बॉलला त्यांना जीवनदान मिळालं होतं आणि त्यानंतर अर्धशतकीय खेळी त्यांनी साकारलं. नील बडे जो गोलंदाज होता त्याने फॉलोमध्ये झेल सोडला होता आणि त्यानंतर योगेश पवार यांची दमदार फलंदाजी या क्रीडांगणावरती पाहायला मिळाली आणि त्यांच्याबरोबरने स्वप्नील म्हात्रे
त्यांना आपण पाहता नॉस्टॉकिंग इनला टीम अडल चर्चा करत असताना कशा पद्धतीने धावा वाचवल्या जातील. आयुष कोंडिलकर त्यांच्याकडे आहेत, फिरकीचा जादूगार. बरेचसे करतर गुणवान खेळाडू. कुणाल निकम स्वतः चांगला ऑलराऊंडर आहे. त्यामुळे पहिलं षटक कोणाच्या खांद्यावरती जाईल, कोणाच्या हातामध्ये जाईल याची चर्चा सुरू आहे. समोर अनुभवी खेळाडू आहेत. चला थोडं स्पीडअप करा. संध्याकाळ होत चालली आहे. सूर्याची सोनेरी किरण मैदानावरती विखुरलेली आपण पाहत आहे. प्रफुल्लित आणि आल्हाददायक असं वातावरण, आणि या वातावरणामध्ये सध्या आपण पाहू शकाल या ठिकाणी अंडर-25 जासई आयोजित स्वर्गीय सचिन स्मृती चषक जासई 2026 करत सचिन ठाकूर एक नामवंत खेळाडू आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. असं म्हणतात ना, मरावे तरी कीर्तिरूपी उरावे. सातत्याने सचिन ठाकूर यांच्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतील आणि त्यांना उजाळा देण्यासाठी या ठिकाणी यंगस्टर खरं तर अंडर-25 जासईचे सर्व खेळाडू त्यांनी मात्र या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. हुतात्मा मैदान जासई ऐतिहासिक मैदान, दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांची जन्मभूमी, कर्मभूमी म्हणून या गावाला संबोधलं जातं. आणि आज याच गावामध्ये हुतात्मा मैदानावरती या स्पर्धेचं दमदार असं आयोजन. उद्या शेवटचा दिवस 40+ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. नव्या मॅचच्या दिशेने 51चा पाठलाग आणि पहिल्या षटकामध्ये कुणाल निकम बॉलिंग मार्कवरती आलाय. अनुभवी ऑलराऊंडर या टीमचा कुणाल निकम बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना समोर मिस्टर परफेक्ट योगेश पवार. स्टार्किंग एंडला तर एका बाजूला त्या ठिकाणी आपण पाहताय स्वप्नील म्हात्रे यांना. 51 धावा प्रति षटक 17.00 हा रिक्वायर्ड राहील. पवन प्रत्येक षटकामागे 17 धावा बनवायच्यात. किमान 2 मोठे फटके हे खेळावेच लागतील. किंबहुना एखादं मोठं षटक जरी आलं तर धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. पहिला बॉल वेगात टाकलाय, वेगवान चेंडू, फास्ट अँड फ्युरियस. हलकीशी करा घेतली होती. विकेट किपरचंही कौतुक करावं लागेल. ग्लोव्स त्यांनी परिधान केले. प्रणित मला वाटतं आहेत त्या ठिकाणी. बॉलला स्टॉप केलाय. स्ट्रॅटर्जी फार महत्वाची राहील. खरं तर हा बॉल उजव्याच्या बाहेर टाकला लेफ्टी बॅटरला आणि त्या ठिकाणी त्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु समोर प्रचंड अनुभव ज्यांच्याकडे आहे. आपण नेहमी म्हणत असतो अनेक उन्हाळे पावसाळ्यात आणि पाहिलेत क्रिकेटच्या खेळामध्ये. हाफ ट्रॅकर बॉल, पूलचा प्रयत्न स्क्वेअर लेगला, फिल्डर जजमेंट चुकलं आणि बॉल निघाला एकाच टप्प्यावरती स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे, सीमा पार, चौकार. विपुल पाटील आमचे समालोचक, त्यांच्या ठिकाणी आगमन. 8488 गाडी नंबर आणि त्या गाडीवरती षटकार मारला तर कल्पेश पाटील साहेबांच्या वतीने तब्बल 1000 आपण फलंदाजाला देणार आहोत. 8488 गाडी नंबर आपण पाहताय आणि त्या गाडीवरती जर का फलंदाजाने षटकार मारला तर कल्पेश दादा पाटील यांच्या वतीने 1000 आणि त्यांच्या समवेत खरं तर बेस्ट मंडप डेकोरेटर निखिल धुमाल. आणि काच फुटली तर दादा पारितोषिक मला वाटतं. आता बघा फटका फसलाय, काच नाही फुटली परंतु फटका जरूर बसला आणि योगेश पवारचा प्राइजलेस विकेट मिळालाय जांभुलीकरांना. आनंद गगनात मावेन असा महत्वाचा धक्का पेन टीमला. खरं तर मी मगाशीच म्हटलं होतं या टीमने या ठिकाणी खरं तर ही रणनीती आखली होती. वारंवार त्यांच्या खरं तर रेंज पासून दूर टाकायचा बॉल आणि कबसला मोठा फटका मारत असताना मोठा धक्का त्या ठिकाणी बसला. बॅटिंग करणाऱ्या RB11 पेन चिंचपाडा संघाला 51चा पाठलाग करत असताना खरं तर या ठिकाणी आपण पाहताय योगेश पवारचा विकेट. त्यामुळे थोडासा एक वेगळा जोश निर्माण झालाय जांभिवली संघाच्या खेम्यामध्ये. परंतु अजूनही या संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. स्वतः स्वप्नील महादेव त्यांच्या बरोबर दीप पाटील हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती चाललाय. भारी भक्कम शरीरयष्टी असणारा खेळाडू ज्याने मागच्या सामन्यामध्ये देखील कमी बॉल खेळण्याची संधी त्याला मिळाली परंतु त्याही संधी त्याने सोनं केलं होतं. लगातार 2 षटकार दीपच्या देखील माध्यमातून पाहायला मिळाले होते आणि याही वेळेला एक मोठी मॅरेथॉन इनिंग साकारावी लागेल. कुणाल निकम विकेट त्या ठिकाणी घेतोय. 4-1 सध्या परिस्थिती आपण पाहिली. 4 धावा आणि एक गडी बाद झालाय.
51चा पाठलाग करत असताना पुढचा बॉल, मी मगाशी म्हटलं भारी भक्कम शरीरयष्टी असणारा दीप पाटील आपल्या टप्प्यात आला की मी कार्यक्रम करतो आणि कार्यक्रम केलाय. कुणाल निकमचा षटकार. जबरदस्त टायमिंग, अफलातून फटका त्या ठिकाणी आपण पाहिला दीप पाटीलचा पायातला बॉल आणि त्यावर षटकार. लेन बॉल, स्ट्रॉंग अपील, षटकार नंतर प्रत्युत्तर, लगेच विकेट. कॉड बिहाइंड द विकेट स्वरूपात दुसरा धक्का बसतोय पेन चिंचपाडा संघाला. खेळाडू बाद झालाय दीप पाटील. विकेट मिळाला. षटकारानंतर जे धाडस दाखवलं खरं तर कुणाल निकमने त्याचं कौतुक करावं लागेल. असं म्हणतात प्रत्युत्तर देण्यासाठी तुमच्याकडे धाडस असावं लागतं आणि ते धाडस न डगमगता न डळमळता त्या ठिकाणी कुणाल निकमने दाखवलं. विकेट त्याने मिळवलं आपल्या टीमसाठी. दुसरा धक्का. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती आलेत. विजयसाठी हा बॉल, लेगलांचा प्रयत्न आहे, बॉल मागे चाललाय. खरं तर बघा डीप फाईन लेग आणि डीप टर्बॅनला फील्डर लावलाय. कुणालचा वेग आणि त्या वेगावरती एखाद्या वेळेस मात्र बॅटला एज लागू शकतं आणि बॉल वेगाने मागे जाऊ शकतो आणि त्यासाठी मात्र रणनीती आखली. पहिलं षटक राहिलं या ठिकाणी इव्हेंटफुल, कारण या षटकामध्ये योगेश पवार यांचा विकेट, या षटकामध्ये दीप पाटील यांचा विकेट मिळालाय आणि धावा आल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 51चा पाठलाग करत असताना 11 धावा. अजूनही 12 बॉलमध्ये 40 समीकरण. डीजे प्लीज. रबर बॉल स्पर्धांना सुरुवात असेल, परंतु फलटण येथे टेनिस बॉल स्पर्धा सुरू आहे आणि ज्यामध्ये विधानसभा वाईस संघ खेळत आहेत. कुणाल निकम थोडासा त्या ठिकाणी रिटायर होता आणि बरोबर आमच्यासोबत जॉईन झालाय आणि त्या स्पर्धेमध्ये उरण विधानसभा 190 उरण विधानसभा संघ 2 सामने जिंकत फायनल देखील झाली. क्या बात आहे, चॅम्पियन झालाय. अप्रतिम. उरण विधानसभा म्हटलं की पनवेल, खालापूर आणि त्याचबरोबर उरण या 3 तालुक्यांचा एक मतदारसंघ आहे आणि त्यातले नामांकित खेळाडू त्यांनी मात्र आता साताऱ्यामध्ये जाऊन गावदेवी गावठांचे सर्व खेळाडू त्यांनी मात्र चॅम्पियनचं टायटल पटकावलंय. आनंदाची गोष्ट आहे. सेकंड ओव्हर, आयुष कोंडिलकर फिरकीचा जादूगार. या वेळेला स्लॉग गेटचा प्रयत्न आहे. प्रणीतने हातामधून ग्लोव्ज काढले होते, तयार होता थ्रोसाठी, परंतु माघार घेतली. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाज विजयने 11 बॉलमध्ये 40 समीकरण सामन्यामध्ये आलंय. इयत्ता 12वी पास झाला नुकताच 3ऱ्या क्रमांकावरती आणि त्याच्याकडे देखील चांगली स्किल आहे. उरण पनवेल प्रीमियर लीगमध्ये किरण पवारचा फ्रंट लाईन गोलंदाज. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक. जांभिवली गावचा हा नाजिम गुल्ले आहे, त्याच्याकडे व्हेरिएशन चांगले आहेत आणि हा बॉल थोडासा जास्तीचा बाहेर काढला, त्यामुळे वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला. केतन मात्रेचा विकेट त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम तो विकेट राहिला. पुन्हा एकदा पायातला बॉल. याही वेळेला फलंदाजाला डॉमिनेट करतो आयुष कोंडिलकर. अजून एक डॉट. प्रेशर वाढत चाललंय. 10 मध्ये 39चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. अंतिम 10 बॉल आणि 39 धावा हे कॅल्क्युलेशन मॅच मध्ये आहे. सामना संपलेला नाहीये. इथून मात्र आता आक्रमक व्हावं लागेल, एअर स्ट्राईक करावी लागेल, प्रत्येक बॉलमध्ये तोडफोड करावं लागेल. फलंदाजांना षटकार चौकारांचीच भाषा बोलावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल RB 11 पेन चिंचपाडा संघाला. प्रचंड विश्रांतीनंतर हा संघ उतरला मैदानामध्ये. इथे देखील आपण पाहिलं ब्लाइंड स्ट्रोक. क्या बात आहे, फिरकीचा जादूगार आता मात्र विजयची गिरकी घेतो आयुष कोंडिलकर. सलगचा 3रा डॉट बॉल टाकतोय. जबरदस्त गोलंदाजी. एकाच ऍक्शन मध्ये तो बॉल स्विंग करतो, कधी बाहेर काढतो ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कधी
अगदी वेगात टाकतो फुल लेन, स्विंग अँड मिस, वन्स अगेन डॉट. चौथा बॉल देखील डॉट आलाय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये, लक्ष असू द्या. तुम्हाला भीमर आणि वन बाउन्सर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकताय, रनआउट साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, फक्त व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नसणार आहे. सलगचा चौथा डॉट बॉल. प्रेशर आता पूर्णपणे चिंचपाडा संघावरती. प्ले अँड मिस, जबरदस्त गोलंदाजी, अफलातून स्पेल. 16 वर्षाचा हा खेळाडू काय गुणवत्ता दाखवतो मैदानामध्ये. जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आतापर्यंत सलगचा 5वा डॉट बॉल. जर का वाईट बॉल नसता तर मेडन षटकाच्या उंबरठ्यावरती हा खेळाडू राहिला असता. तर शेवटचा निर्णायक बॉल. 39 समीकरण. कमालीचं कमबॅक. फक्त एकच रनचं षटक. मी मगाशी उल्लेख केला, योगेश पवार यांचा आजच्या दिवसातील सर्वोत्तम स्पेल राहिला, ज्याने 3 विकेट काढल्या आणि 6 धावा दिल्या. परंतु त्यानंतर आणखीन एक अप्रतिम स्पेल आपण जर पाहिलं तर नुकताच जे षटक संपन्न झालं आयुष कोंडिलकरचं, ज्यामध्ये एकच रन मिळालेले आहे. खरं तर पेन टीमला आता 6 मध्ये 39 धावा. डीजे प्लीज. अंतिम 6 चेंडू आणि 39 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. समर माळी आणखीन एक यंगस्टर आहे. समर माळीला या षटकात जबाबदार दिले. समोर स्वतः संघाचे पुरस्कर्ते आहेत स्वप्नील मात्रे. स्ट्रायकिंग एंडला पूर्णपणे बॅकफुटला गेलाय RB11 पेन चिंचपाडा संघ. 42 धावा एका षटकामध्ये होताना पहिल्या राजीव गांधी मैदानावरती. खरं तर मानकोलीचा दीपू मालीने तो रेकॉर्ड केला होता बॅटिंग करताना. आता 6 मध्ये 39 करण मडवीने देखील केला त्या पिल्लेच्या मैदानावरती. तेव्हापासून करण मडवी चर्चेमध्ये आला. तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. याही वेळेला रन नाहीये, पूर्णपणे आता बॅकफुटला चाललाय RB11 पेन चिंचपाडा संघ. या सर्व यंगस्टर खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. जांभिवलीचे सर्व जे कमी वयाचे खेळाडू आहेत त्यांचं विशेष मी कौतुक करेल. ब संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला आणि दमदार कामगिरी या टीमकडून आपण होताना पाहत आहे. वेगात टाकला बॉल डाऊन दी लेग. डावी एसटी मिस करत असताना पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. प्रतीक्षा करावी लागेल या मॅच मध्ये रिझल्टसाठी. चला, साई संघाचा कर्णधार अनिकेत आपण इकडे या. टॉससाठी आता अंतिम सामना असेल. या मॅच मधला विनर विपक्ष साई ही लढत पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. दोन टीम समोरला. व्ही सेप मध्ये डाऊन दी ग्राउंड फुल फेस ऑफ द बॅट. क्लासिकल हा फटका होता स्वप्नील मात्रेचा षटकार. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय. खरं तर जतीन 11 मरियाई जांभिवली ब संघ प्रचंड मागे बॅकफुटला गेलाय. RB11 पेन चिंचपाडा संघ. सुरुवातीला योगेश पवार यांचा विकेट आणि त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आयुष कोंडिलकरची फिरकी, त्यामुळे प्रेशर क्रिएट झाला चिंचपाडा संघावरती. आणखीन एक चांगला बॉल. बॅकअपला आहेत मागे खेळाडू. कोणत्याही प्रकारची रन नाहीये, फक्त आणि फक्त या मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पुढच्या सामन्यामध्ये आपण जाणार आहोत साई विपक्ष विनर टीम. जशी मॅचला सुरुवात होईल आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. विपुल पाटील आमचे समालोचक मित्र. आज या स्पर्धेमध्ये त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन फार इम्पॉर्टंट राहील आणि मी खरं तर आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. अंतिम काही चेंडू बाकी आहेत अंतिम षटकामधील आणि आता आपण लवकरच डिक्लेअर करणार आहोत अंतिम सामना कोणता संघ खेळेल. शेवटचा बॉल आय थिंक असेल आणि जांभिवली संघ पोहोचलाय अंतिम लढतीमध्ये. अभिनंदन जतीन 11 मरियाई जांभिवली आणि हार्ड लक RB11 पेन चिंचपाडा. स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा.
आणि त्याचबरोबर पुढच्या मॅचसाठी साई टीम आणि जांभिवली संघाला देखील आपण देऊया शुभेच्छा. तर चला दोन्ही कॅप्टन आपण टॉसला या. सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच मला वाटतं पुन्हा एकदा वन्स अगेन कुणाल निकमच असेल, नो डाऊट, कारण योगेश पवार यांचा बहुमूल्य विकेट आणि त्याहीपेक्षा बॅटिंग करत असताना वैयक्तिक आपल्या टीमला 11 चेंडूमध्ये 40 धावांचं योगदान देणारा कुणाल निकम हा खेळाडू ठरलाय सामनावीर. 2 विकेट प्लस 40 धावा अष्टपैलू कामगिरी करत या मॅच मध्ये पुन्हा एकदा कुणाल निकम हा खेळाडू सामन्याचा सामनावीर. टॉस यस कुणाल आला इकडे, आपण त्याला सामनावीर पुरस्कार कल्पेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते देतोय. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध